नमस्कार शेतकरी मित्रांनो, 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी होणार आहे हे खरे आहे, पक्का आहे. राज्य शासनाकडून सांगण्यात येते, माननीय कृषी मंत्री सांगत आहेत. परंतु रेग्युलर शेतकरी अडचणीत येणार. एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण हा व्हिडिओ खरं तर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आज स्पष्ट केलं की 30 जूनच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. मग रेग्युलर शेतकरी अडचणीत कसा येणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, रेग्युलर शेतकरी हा सध्या रेग्युलर असल्यामुळं त्याला अपेक्षा प्रोत्साहनची किंवा कर्जमाफीची. कारण त्या शेतकऱ्याला ज्याप्रमाणे थकीतला तुम्ही कर्जमाफी देणार आहात त्याचप्रमाणे रेग्युलरलाही कर्जमाफी मिळावी ह्या अपेक्षा रेग्युलर शेतकऱ्यांनाही असणं स्वाभाविक आहे. कारण त्या शेतकऱ्याने इमानदारीनं कर्ज भरले, आजपर्यंत लोकांची उपसून लोकांची व्याजनं काढून कर्ज भरलेलं आहे. मग त्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देणार आहात की प्रोत्साहन देणार आहात हे माहीत नाही आहे. राज्य शासनाकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. राज्य शासन फक्त काय म्हणतं सध्या की आम्ही 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करणार आहोत. मग थकीतची करणार आहोत की रेग्युलरवाल्याची करणार आहोत, मध्यम पीक कर्ज माफ करणार आहोत का पीक कर्ज दीर्घ मुदत, वार्षिक एक वर्षाचं पीक अल्पमुदत, असं कुठलंही स्पष्टीकरण राज्य शासनाकडून अजून देण्यात आलं नाही. फक्त सांगितलं जातं आहे की एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत परदेशी समितीचा अहवाल येईल, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. परंतु शेतकरी मित्रांनो, रेग्युलर शेतकरी हा कसा अडचणीत येणार आहे? तर 31 मार्चच्या अगोदर जर तुम्ही कर्ज भरायचं की न भरायचं हे राज्य शासनानं अजून स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे रेग्युलर शेतकरी पक्का अडचणीत कसा येऊ शकतो? राज्य शासनानं जर 31 मार्चच्या अगोदर कुठलं स्पष्टीकरण जर नाही दिलं, म्हणजे जेणेकरून जे सध्या शेतकरी रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं, रिन्यूअल करायचं, म्हणजे पैसे भरून परत उचलायचं, रिन्यू करायचं का नाही याबाबत राज्य शासनानं 31 मार्चच्या अगोदर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. जर राज्य शासनाकडून 31 मार्चच्या अगोदर जर स्पष्टीकरण नाही देण्यात आलं तर खूप मोठं नुकसान या रेग्युलर शेतकऱ्यांचं होणार आहे. ते कसं होणार आहे? जर राज्य शासनानं आता सध्या सर्व रेग्युलर शेतकरी काय करतात की 31 मार्चच्या नंतर आपण थकीत पडतोय आणि आपण थकीत पडल्यानंतर आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल ह्या आशेवर आहे. परंतु राज्य शासनाने हे स्पष्ट केलं नाही की 31 मार्चच्या नंतर जे शेतकरी थकीत पडणार आहेत त्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत. उल्लेख केलेला नाही, स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळं राज्य सरकारकडून 31 मार्चच्या अगोदर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की पीक कर्ज कुणाचं माफ होणार आहे, दीर्घ मुदतीचं होणार आहे, पीक कर्ज होणार आहे, अल्पमुदतीचं होणार आहे, निकष, अटी, गरजू, गरीब जे कोणी आहेत त्याचं स्पष्टीकरण राज्य शासनाकडून 31 मार्चच्या अगोदर देणं गरजेचं आहे. अन्यथा 31 तारखेच्या नंतर खूप रेग्युलर शेतकरी थकीत पडणार आहेत. मग त्या थकीत पडणाऱ्या शेतकऱ्यांची राज्य शासन कर्जमाफी करणार आहे का? आणि जर 31 मार्चच्या नंतर थकीत पडणाऱ्या शेतकऱ्याची जर कर्जमाफी तुम्ही करत नसाल तर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार का? जर तुम्ही थकीत झालात तर कर्जमाफी जर राज्य शासनाने नाही दिली तर दोन्हीतून हुकणार. आणि जर तुम्ही रेग्युलर राहिलात तर कमीत कमी प्रोत्साहन तर त्या शेतकऱ्यांना मिळू शकेल. त्यामुळं राज्य शासनानं सर्व शेतकऱ्यांना जे कन्फ्यूज करून ठेवले, त्यामुळं शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 31 मार्चच्या नंतर जे शेतकरी थकीत पडतील त्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं जर स्पष्टीकरण दिलं तर खूप शेतकरी थकीत राहू शकतात. आणि जर राज्य शासनानं कुठलीच गोष्ट नाही केली आणि शेतकऱ्यांनी जर थकीत पडले तर ते शेतकरी कर्जमाफीला पात्र होणार का? कारण असं होऊ शकेल 31 मार्चच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी जर कर्ज नाहीच फेडलं, एखाद्या वेळेस फिरवाफिरवी नाही केली, रिन्युअल नाही केलं तर तो शेतकरी प्रोत्साहनमधूनही हुकेल आणि कर्जमाफीतूनही हुकेल. त्यामुळे खूप मोठ्या संकटात, खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये सध्या रेग्युलर शेतकरी अडकू शकतो. राज्य शासनानं स्पष्टतेनं या तारखेपर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि या तारखेपासून आम्ही कर्जमाफी करणार नाहोत असं स्वतः येऊन राज्य शासनाच्या प्रतिनिधीकडून सांगणं गरजेचं आहे. अन्यथा राज्य शासनानं जर असं नाही स्पष्टीकरण दिलं तर रेग्युलर शेतकरी खूप अडचणीत येऊ शकतो. सध्या तारीख सांगितली जाते की 30 जून 2025पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. परंतु 30 जून 2026पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का हे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून अजून दिलेलं नाही. सध्या 2 तारखा व्हायरल आहेत
30 जून 2025, 30 सप्टेंबर 2025. मग आता सध्या जरी खूप शेतकरी 30 मार्चमध्ये जर थकीत पडले तर हे शेतकरी घेतले जाणार का? राज्य शासनाकडून स्पष्ट सांगणं गरजेचं आहे की गेल्या वर्षीच्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले ते शेतकरी कर्जमाफीत येणार आहेत का नाही, याबाबत राज्य शासनाच्या मुख्य प्रतिनिधीकडून हे सांगणं गरजेचं आहे. अन्यथा खूप शेतकरी सध्या थकीत पडण्याच्या बेतात आहेत. खूप शेतकरी रेग्युलरही राहू शकतात, कारण रेग्युलर राहिले तर प्रोत्साहनचाही लाभ त्यांना भेटू शकतो. त्यामुळे 31 मार्चनंतर त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं का नाही, याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. अन्यथा राज्य शासनानं जर या गोष्टीची स्पष्टीकरण नाही दिलं तर खूप शेतकरी, रेग्युलर असलेले शेतकरी थकीत पडू शकतात. तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या, पण स्पष्ट करा. प्रोत्साहन द्यायचं असलं प्रोत्साहन म्हणून स्पष्ट सांगा, किंवा चालूवाल्यालाही आम्ही कर्जमाफी देणार आहोत हे असेल तर ते स्पष्ट करा. परंतु काही गोष्टी उघड होणं गरजेचं आहे. तुम्ही नियम, अटी, निकष कोणत्या लावणार आहेत ह्यात 31 मार्चच्या अगोदर जर सांगितल्या तर खूप शेतकरी, रेग्युलर शेतकरी कर्ज फेडू शकतात, कर्ज भरू शकतात आणि पुढे रिन्युअल करून ते प्रोत्साहनाचा लाभ घेऊ शकतात. आणि जर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तुम्ही देणारच असाल तर खूप शेतकरी कर्जमाफीमध्ये सापडू शकतात, कारण यामध्ये जे रेग्युलर शेतकरी आहेत ते चालूमध्ये आहेत आणि ते खरीप हंगाम 2025च्या अतिवृष्टीनं बेहाल झालेले शेतकरी आहेत. अपेक्षा ह्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, परंतु तुम्ही निर्णय जो घेणार आहात त्या निर्णयाचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. राज्य शासनाकडून ह्या गोष्टी जर स्पष्ट झाल्या तर खूप शेतकरी थकीत पडण्यापासून वाचू शकतात. कारण जर परत तर राज्य शासनाकडून खूप मोठा निर्णय झाला तर थकीत पडून परत 12% व्याज, परत थकीत पडणार, व्याज वाढवणार, त्यात प्रोत्साहन मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. ह्या सर्व गोष्टीच्या गोंधळात सध्या रेग्युलर शेतकऱ्याला आहे. कारण आता मार्च महिना चालू आहे, 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांना रिन्युअल करावं लागतं आहे आणि राज्य शासनानं जर या गोष्टी स्पष्ट नाही केल्या तर खूप शेतकरी फुकट थकीत पडतील आणि 12% व्याज तर मिळेल आणि प्रोत्साहन मिळेल का नाही हे गॅरंटी पण नाही. त्यामुळं राज्य सरकारला विनंती आहे, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही सांगितलं आहे की त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनही राज्य शासनाकडून स्पष्टीकरण द्यावं अशी अपेक्षा आहे. कारण शेतकरी गोंधळून गेला आहे. कोणता शेतकरी गोंधळून गेला आहे? जो शेतकरी रेग्युलर आहे तो शेतकरी सध्या गोंधळून गेला आहे की करायचं काय, 31 मार्चच्या अगोदर कर्ज भरायचं की थकीत म्हणून थांबायचं. कारण थकीत म्हणून जर थांबलं तर माफीत घेणार का नाही हा भीती आहे, आणि जर रेग्युलर म्हणून जर राहिलो तर प्रोत्साहन तर मिळेल अथवा माफी तर मिळेल, या दोन्ही गोष्टी ऑप्शन आहेत. परंतु शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कर्जमाफी व्हावी. मग आता राज्य शासनाकडून या गोष्टीचं स्पष्टीकरण 31 मार्चच्या अगोदर होणं गरजेचं आहे. जे करायचं आहे ते करा, परंतु सांगून करा, कारण खूप शेतकरी थकीत पडू शकतात. प्रोत्साहन मिळेल की नाही, कर्जमाफी मिळेल की नाही या गोष्टी कुठल्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीत. त्यामुळे राज्य शासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे, अन्यथा रेग्युलर शेतकरी अडचणीत येऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. याबाबत कुठलीही अपडेट आली तर चॅनलवर लागलीच व्हिडिओ बनवला येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.